घेतलेला आहे. तेव्हा बाबासाहेब दादा साहेबांनाच या राज्याचा राजकारता म्हणून आपण मान्य करावा आणि त्यांच्या पवित्र पावलाची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी. हे पहा, वकील, आरोपी आणि युक्तिवाद करणारे आहे काय पिंजऱ्यात उभे राहतात. त्यांचा जर संवाद एक येत असेल त्यानं जगचा विचार करावा लागतो. बरोबर आहे. त्याप्रमाणे आता मी तुम्हाला तुमचे विचार विचारले तर तुमचं काही मला समाधानकारक उत्तर येत नाही असा माझा अंदाज आहे. बाबासाहेब जो निर्णय आपण घ्याल तो आम्हाला मान्य आहे. ठीक आहे, या या आपण आम्ही निर्णय घेतो. तुम्हाला 2 दिवसांत सांगतो आम्ही. या, आशीर्वाद आहे. याला म्हणायची मुलं जन्म देत्या बापाला देखील कोड्यात टाकणारी बुद्धी. कुणाकडून न्याय द्यावा नाही, माझ्या मते हा न्याय होऊ शकत नाही. आम्हाला कोणतरी विचारत आहे, राणी सरकारांचा विचार घेतला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे. कार्यकरी पारेकरी आहेत का? पारेकरी आहेत का? या ठिकाणी तू जर असतास तर काय बोलत असतास? काय बोलतो? काय नाही बोलत. बरं गावतील पण बोल. आमच्या राणी सरकार आहेत ना, त्यांना बोलावून घ्या. काय घ्या ना, त्यांना बोलावून घे. काय बोलणार आहे काय? हा बोल. ओय साहेब, महाराजांनी बोलून या. त्यांचं टाइमच आहे, उन्हाचं कोण नसते. एक वाजते काय साहेबांना माहित असणार त्यांना माहित आहे. महाराजांनी बोलवलंय. काय म्हणजे आता काय तुम्ही नांदगाय तुम्हाला ओळखाय नाही. काय बोलते तुम्हाला माहित असेल. ज्याला टाइम माहित असते हो, कवा काय सांगणार आहे कवा काय नाही. रोजचं ठरलेलं असते. त्या बोलल्यानं मार्गाची बोलती ह्या टायमाला येतात ते फाकड्या उठल्यावर रोज 1 वाजता ऐसा बी येते काय येते तर म्हणजे कशाला येत्या? सरकार तू अरे बोलवले तरी तो का महाराजांनी काहीतरी महत्वाचं. हा हा काय तो सांगू का तुम्ही आलाय? माझे नाव सांग ना, मी आज कोणाला महाराज, लताबाई आल्या. लताबाई तुझ्या मरणानं दावा तोडले का काय ना आलाय का? माझं नाव सांगा म्हणजे नाही तिला. तुझं नाव लताबाई आहे. आरती लताबाई शामूच्या पुरीच नाव आहे पाठीमागच्या, त्यांचं नाव कसं सांगायला लागलं? अशी दिसते रे. काय झालं? ती सांगत गेली लताबाई आल्या म्हणून. ही लता कोण? मी त्याला सांगायला लागली तर आणि त्यांचं कोणतरी असेल ती हा. त्याला घेण्यात आले. तिथे येण्यात आली तिच्या आणि माझं नाव माहित नाही का? मी कोण आहे? आत्मा माझं तर कुठून नाव लिहिलं. अरे मी आहे म्हणून सांग. हा मग असं सांगायचं रे अवलाद. स्त्री आणि पुरुष कशाला ओळखायचं? जाग्यात फरक. जाग्यात फरक असा पिटू मोठ्याला चिळून बोलतोय. काय जागेवर फरक? हा मुलगा झाला म्हणजे आपण आता आपण आपल्या घरी राहतो का नाही, हा आणि मुलगी झाल्यावर ना नांदाय जाते, ती जाग्यात फरक झाला का नाही? ते सांगू नको. मग स्त्री आणि पुरुष ओळखायचा कशावर? हा पुरुषाला मिशा असते त्या हा आणि बायला नसते त्या. बस स्त्रीला केस कुठं असतात, पुरुषाला केस कुठं नसतात. नाही केसाचं जागा सगळं एक ठिकाणी. मी आधी सांगतोय
तू गडी आहेस का बाय आहेस? हा तुमचे ते आई साहेबांनी सांगितले तसं. तुमच्या आई साहेब आमच्या आई साहेब जिवंत आहेत का? आमच्या आणि मग तुमच्या आई साहेब आहे तर तुमच्या आई साहेबांना नीट सांगा ना. काय आमच्या आजोबांनी तुमची मौज ज्ञान गेले का? आणि सांगा आले मग आमची मालकीण आल्या हो. तुमची मालकीण तुम्ही कोण आहे आमचं? मला मग आई साहेब आमच्या कोण झाल्या? आई साहेब झाले मालकीण म्हणू मालकीण म्हणू तू असं कर पोटाचा विचार कर. हा? वर कुठला विषय नवा तुम्ही तुमच्या पोटा पाहिजे कमवताय त्या पोटा पाहिजे विचार करून बोला. आई साहेब आले का? आज मध्ये पाठवून द्या. हो महाराज. नालायक तुमच्या महाराज आई साहेब आले. अरे आई आपण उशीर बाहेर बसले. दरबारचा एक तुम्हाला माहित नाही का? तुमचा बाहेर बसलेल्या स्त्रीस आत दरबारात प्रवेश नाही. काय? दरबार घ्यायचं नाही. अरे तुमचा गैरसमज झाला. का? बाहेर बसले तर म्हणजे दरवाजाच्या बाहेर बसले. हा तुमच्या कामाचा घोटाळा होत नाही. तुमच्या मनात काय करायचं करा. घोटाळा होऊ द्या. काय अरे दरवाजाच्या बाहेर आहे. काय म्हणत पोट घालू? अहो, आम्ही आज पट- बोलावून घ्या. काय माझं बोलतोय? कशाला वगैरे कोण? काय रे? काय चाललंय काय तुमचं? अहो काय महाराज काय दरबारमध्ये दंगा चाललाय? त्याचा गैरसमज झाला हो. काय ते? तुम्ही डायरेक्ट यावला सांगत गेले आई साहेब आल्या तर जाऊ द्या, बाहेर बसले. तुम्ही जाऊन काही सांगू नका. तुम्हाला तर कधी नाही एवढ्या उशीर बाहेर बसते. ए, गप्प बस. काहीतरी कशाला बोलतोस? पटकन आता येत नाही. अरे मला कळतंय. आणि तुम्ही जाऊन सांगितलं म्हणून मी थांबले ना. आम्ही एवढे शांत आहे मग चांगलं केलं. एक काम करा, बाहेर बसू नका. ए, तोंड बंद कर. अहो गारवा आहे म्हणून म्हणतो तो. काय? कारवाई गप्प बस. बोला महाराज. राणी सरकार बोलवण्याचे कारण? बरेच दिवस झाले. हा. काय केलं नाही. बरेच दिवस जर काय केलं नाही काय? काय विचार विनिमय नाही, संसाराचा विचार नाही. अरे तुमची नीट आहे घाला ना. हा दरवाजा बसला. राजघराण्याची भाषा आता मग काय राजकारण कुठवर तोंड माझ सांभाळायचं नाही. प्रपंचाचं काय बोलला नाही, काय केलं आणि नाही. मग आता काय गबस ना तू अरे राजबाबू खरंच तुम्ही कशाला? काय कारण बोलवलं ते? नाही. चल मागं होऊ अरे, द्या. तुमची तोंड गप्प करा ना. नालायक तुमच्या तुम्ही कशाला त्यांच्या नादाला लागताय? तुमच्या रागात. काय? गप्रे. राणी सरकार बोला. काय माझ्या मनात तिथे काही नाही त्याचा खेळ नेम नसतो. मला काय आला असेल? दार लावून जाऊ का? काय दार लावून जाऊ का? का दारात काय कुत्री शिरते हो. काय झोपडी काही? सपरात बोलत बसले. जा. ते तुम्ही मध्ये बोल नका आम्हाला जरा थोडं बोलू द्या. राजसाहेब लाईटीच काय करू? चालवा की. लाईटीचं बल्ब फोड आमच्या गाडीत घाल. वय 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 नको. तुझ्या याची नालाय का तुला तुला सांगतो किती वेळा माझ्यात आमच्या तोंड घालू नका तुम्ही. अहो लाईट किती लागली? अर्ध बोलते. लाईट बिल जास्त येतो हो, लाईट घालतो का? येऊ दे ना मी भरायचं काम करतो तुम्ही कशाला दिलं का? बल्ब कशाला काय लांबडी ती तू भाई ती चल माग चल माग. तुमच्या आम्ही दोघं एकांतीत असल्यानंतर तुमचं काही काम नाही. मध्ये मध्ये बोलतायत ते. तुम्ही दरवाजावर थांबा. थांबा. राणी सरकार त्यांच्या लक्ष देऊ नका. मी दरबारमध्ये तुम्हाला का बोलवलं याची कल्पना नसेल. का बोलवलं? आपलं वय झालं. हो आता तरुण पिढीच्या हातात हा सगळा कारभार पाहिजे. बरोबर आहे. आपण तरुण होतो तेव्हा काय केलं? काय केलं? तुम्ही त्यांना असं बोलणं देताय का? ती भीती पडते ती का? तुम्ही एकच शब्द बोलताय पण तिने लई लांबड लावताय. ते पण तसं नाही साहेब. ज्यांनी विचारले हा. ते तुम्ही सांगा. काय तू सांग ते तुला विचारतात. तरुण कोणी काय केलं? सांगतो. तुम्ही काय केलं ध्यानात तुमच्या? फक्त माझ्या एक ध्यानात आहे. जो तरुणपणी
आम्ही वाईट हा. एवढं साधं करतो तरुण कोणी काय केलं म्हणजे साधं सोपं आहे. बरं उघड आहे की सांगायला काय हरकत आहे? तरुण कोणी काय केले 2 मुलं काढली ना. चालतो इथं चालतो इथनं चालतो हो चालता इथनं. तुम्ही काय असं विचारताय तरुणपणे आम्ही काय केलं ते अरे काय सांगावं? ऐकून घे. आणि मग तरुणपणात वय कोणतं असतं तिथं काय करावं लागतं हे सर्व तरुणाला माहित आहे. पण आम्ही जगा वेगळं केलं. आम्ही वेगळं ऐकत वेगळं होतं काय? ऐकत वेगळं काय बोलतो तुम्ही तुम्ही नका बोलू तसं. राणी सरकार मी तसं बोलत नाही. अर्थ वेगळा करून घेतायत ते. ही नालायक आहे. आजकालची मुलं आई वडिलांचं ऐकत नाही काम त्यांचं करत नाही बायकोच्या आज्ञेत असतात. आणि तुम्ही ऐकलं असतं तर ही 2 मुलं झाली असती. आता पोरांनी नावं ठेवताय का? तर बस तू शांतपणा करू नको. मुलं होत असतात. मुलं कशी होतात का होतात याचा प्रश्न वेगळा आहे. नाही, ते तुम्हाला दोघांनाच माहिती आहे. आम्हाला काय सांगता ना. राणी सरकार. त्या दोघांची गतीच आहे. काय दोघांची गती आहे? काय बाबा तुम्हाला काय बोलू राणी सरकार आपण तरुणपणात काय केलं प्रजेवरती लक्ष ठेवलं. हो. राजकारभार कसा करायचा याचा आपण विचार विनिमय केला. विचार केला बरोबर आहे. तुमच्या हातात सगळी राज तेवढं बोलू नका. या. या. सांगा काय सांगायचं तुम्हाला. ते नाही महाराज काय म्हणजे तुमच्या हातात काय दिलं आता सांगा ना काय. आता कसं आम्ही सांगायचं? हो महाराज सांगा त्यांच्या हातात काय दिलं? सांगा त्यांच्या हातात काय. तुमच्या मी पाया पडू का मी बोलू का नको खरं बोलायचं तर बोलू का जाऊ नको. दे, देऊ दे, दिलं तर दिलं. हातात तर बसलोय का? राणी सरकार संपूर्ण जे न्यायदानाचं काम तुमच्या मी हातात दिलं का नाही. तुम्ही असं अर्धवट बोलू नका. अर्धवट नाही बोलत मी. मी त्याच्यावरच चपून हे नालायक आहेत ते त्यांना काय अक्कल आहे का. न्यायदानाचं काम तुमच्या हातात दिलं. हो. माझ्या हातात मी काय घेतलं हा. तेवढंच लोकं. तुम्ही तुमच्या हातात घेतलेलं नाही काय तुम्ही फक्त चापसलं चालतो कागदपत्र काय? चालतो हो चालतो हो. माझ्या हातात मी सैन्याचं काम घेतलं संपूर्ण हिशोबाचं काम मी घेतलं. अशा दोघांच्या विचारानं हा राजकारभार चालला. बरोबर आहे. पण ह्याच आता गोष्टी आपण घेऊन हातात जमला नाही. आपल्या मुलांच्या हातात केलं पाहिजे. माझा विचार असा का नसते. आता मुलं आपली मोठी झाली. राणी सरकार बोला. खरं बोला न्याय चाललाय हा वितर्कवाद नाही विनोद नाही. आपली 2 मुलं आहेत. मग त्या 2 मुलांना योग्य न्याय द्यायचा आहे तुम्ही. मी मांडला होता विषय पण त्यांनी मला काही समाधानाचं उत्तर दिलं नाही. पण 2 मुलांना समान न्याय द्यायचा तुमचा आहे. राजगादीवरती विचार माझा असा आहे की थोरल्या मुलाला राजगादीचा अधिकार देऊन त्याच्या हातात संपूर्ण राजकारभार द्यावा. म्हणजे चंद्र न्यायदानाचं काम माझ्या धाकट्या मुलाला द्यावं यासाठी मी तुम्हाला बोललो. म्हणजे चंद्रकांताला बसवायचा असा विचार आहे का तुमचा. हो हो महाराज बोला. तुम्ही काय म्हणशीला त्या गोष्टीमध्ये माझी ना आहे का. नाही ना. वा राणी सरकार हेच मला पाहिजे होतं. नवऱ्याचा विचार बायकोनं घेतला पाहिजे बायकोचा विचार नवऱ्याने घेतला पाहिजे. बरोबर आहे. तो संसार म्हणतात ही राजगादी चालवायची आहे माझ्या एकट्या नाही. तुम्ही देखील याच्यात तुमच्या बुद्धीचा वापर केलाच आहे. हो. ठीक आहे चला आपण त्यांना दोघांनाही सांगतो. येऊ कधी काय रे काय बोलेल की तुम्ही दोघं नुसतं आडवाडं बोलता का. अहो, नाही साहेब, आम्ही काय विषय नुसता तोच पाहिजे. अहो तुमची तक्रार होती नवरा बायकोची. हा. महाराज काहीतरी आडवं बोलतोय नेमकं काय केलं तुम्हाला तेवढंच मोकळं पाहिजे. अहो, नाही बघा, आम्ही आडवं बोलणारी माणसं नाही राहू. आता आम्हाला माहिती आहे तुम्ही त्यांची सगळी बाजू समजून घेताय. हा ते बघ. हा, म्हणून ते- तुम्हाला बरं वाटतं हो, पण ते आम्हाला खटकतंय ना. मला बरं वाटतंय खरं. काय नवा, तुम्हाला महाराज बोलताना बरं वाटतं. अर्ध बोल नको अर्ध बोल नको. अरे त्यांचं मला कौतुकच वाटणार. अहो बरोबर आहे तुमचे ते हे आहेत ना. ते हे कळलं. हा. हा. समजलं. बरं आता तुमची गुट्टी
कुठं आहे? मग काय तुम्ही जाऊन म्हणते तिकडे जातो. हा, घोड्याच्या तबलीवर जाऊ. हा गोडे जाऊ. एवढी ड्युटी कॅन्सल करायला घ्यायचं का हो? हे नको काय झालं? रात्री रात मी जागून काढली. कशा बदल? मग काय 12 वाजता जागा झालो. का पण? ते तांबडं गोड काळ्या गोडून कसलं उडते रात्री. नालायक माणसा. हे सांगायला आलास का मला? हे सांगितलंस मला? महाराजांनी बोलवायचं होतं. काय? मला बोलवायचं होतं मग. ती बघायला. मग आम्ही दोघांनी बांधलं असतं का नाही? हा, बरं करायचं. बरं असं करा. कुणाला तुम्ही आडवस कसं काय बोलता रे? अहो, आता असं करा म्हणजे मला काय काय करायचं? चंद्रकांत कुठं आहे? आहेत ते त्यांना बोलवून द्या. चंद्रपा. काय? त्याची हातावर बोलवा. महाराज की चंद्रकांतला गाडीवर बसवायचं. माझा सूर्यकांत नोकरासारखा राहणार. महाराज एक सावत्र मुलगा आहे. ते माझा मुलगा नाही. मी कधीच जमू देणार नाही आणि ते मला बघवणार नाही. माझ्या मुलगाने नोकरासारखं वागावं आणि त्याने गाठीवरती बसून हुकूमच करावा, ती मुळीच मला आवडणार नाही. या गोष्टीबद्दल काहीतरी आयडिया केली पाहिजे.